आवाज येतो का? माननीय आयजी साहेब शहाजी उमाप साहेब यांच्या वार्षिक इन्स्पेक्शनच्या निमित्तानं पोलीस स्टेशनला उपस्थित असलेल्या सर्व पोलीस पाटलांचं आम्ही सर्वजण मनपूर्वक स्वागत करतो. साहेबांचं इन्स्पेक्शन म्हणजे खरं तर आपल्याला संधी आहे आपले व्ह्यू साहेबांशी शेअर करण्यासाठी आणि साहेबांच्या ज्या काही अनमोल सूचना असतील त्याचं पालन करून अधिक काम आपलं चांगलं करण्यासाठी. तर किनगावचे पोलीस पाटील अत्यंत सक्रिय आणि विशिष्ट काम दिल्यानंतर ते पार पाडणारे आहेत. आम्हाला त्याचा वारंवार प्रत्यय येतो. तर साहेबांना मी विनंती करतो की आपण पोलीस पाटलांशी सर आपल्या सूचना शेअर करू. गाव 45 आहे, पोलीस पाटील 22 आहे. डबल चार्ज आहे. हां, सगळ्यांकडेच डबल 3 नावाचा वाडे संध्या म्हणून 84 गाव आहे. ग्रामपंचायती 45 आहे. ग्रामपंचायत 45 आहे. तर 25,000च्या आसपास आहे. तशी रेकॉर्डवर कमी आहे 2011च्या जनगणनेनुसार. सुरुवातीला आम्हाला विनंती असेल सत्कार करावा. नाही नंतर शेवटी हां, किनगावची रेकॉर्डवर कमी आहे 16,000 25,000च्या आसपास शिक्षणासाठी वगैरे येऊन राहिलेली आहेत. त्यांचं खंडाळ्याची किती लोक? 7,500. 7,500. ती मान 1.5 एकर जमीन आहे. त्यानंतर ताळेगाव एक गाव आहे. ताळेगाव 5,000. काय समस्या गावामध्ये म्हणजे कुठं काही भूमिका बजवावी म्हणजे शेतीचे वाद राहतात आपल्या, काही रस्त्याचे वाद राहतात, सामूहिक रस्ते, बाकी पानन रस्ते, स्मशानभूमीचे वाद, बरोबर. तर असं तुम्हाला काय वाटतंय की बाबा याच्यामध्ये भविष्यामध्ये वाद होऊ शकतो, त्याच्यामधून गुन्हे दाखल होऊ शकतात, असं कुठल्या गावामध्ये आहे तेवढं मला फक्त आपण सांगा. असं कुठल्या गावामध्ये वातावरण आहे पोलीस पाटील म्हणून तुम्हाला असं वाटतं की बाबा या साहेबाच्या निदर्शनास आणावं? कुठलं गाव? गोडाळा. काय झालं? तुमचं नाव सांगा. संपतराव डोंगरे. काय झालंय? संशयभूमीचा वाद होता हरिजन समाजाचा आणि गावातला व्यक्ती कोर्टात गेलेला. मोबाईल काय तिथं वाद होण्याची शक्यता नाही. कुणाची डेथ झाली, मयत झाली. दुसरं आहे स्मशानभूमी. पहिली स्मशानभूमी होती. मूळ मालक म्हणजे माझ्याकडे द्या. आता तुम्हाला दुसरी भेटली मी घेणार. काय उरलेली वगैरे उरलेले पहिले उरलेले त्यांना वहिवाट करायची. हां, वहिवाट करू इच्छितात. त्यांना काही लोकांच्या विरोध आहे. दुसरी आता स्मशानभूमीची जागा ते अधिग्रहण केलेले. आणि पहिली जी होती ती खाजगी होती. खाजगी होती तर पूर्वी अधिग्रहण झालेले कधी गावठाणमध्ये आलेले. पूर्वी खूप पूर्वी अधिग्रहण झालेले गावठाणमध्ये जागा आहे. सगळी एखाद्याची रस्ता पाहिजे तेच त्यांचीच गरज. नाही अजून कंपाऊंडवर एखादं बाकी कोपरा कोणाचा
गाव आहे? अजून कुठल्या गावात आहे असं? अजून कुठल्या गावामध्ये प्रॉब्लेम? आणखी कुठल्या गावात आहे का समस्या? हॅलो, अजून कुठल्या गावात आहे समस्या? कुठंच नाही, काय अडचण नाही. व्हेरी गुड. पोलिसांकडून काय अपेक्षा? नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत का नाही? ठीक आहे. अजून बाकी गाव पातळीवर काय? किती गावात दारू मिळत नाही? कुठली कुठली गाव आहे तिथे दारू मिळत नाही असे हातवर का नाही? मला अंदाज आहे. दारू मिळत नाही आजकाल. आणि कुठल्या कुठल्या गावामध्ये मिळते? हा, नाही, लायसन्सचं दुकान वगळून कुठं दारू मिळते? कुठंच नाही. असं कसं? तुमचं कोणतं कुठलं गाव? नाही, पहिल्या लाईनमध्ये जे लोक आहेत ते करायचं. तुमच्या गावामध्ये दारू नाही कुठं? हां, तुमच्या गावात पण नाही? हां, म्हणजे लायसन्सचे किती दुकान आहे? 12 दुकान आहेत. तुम्ही तर मोठी व्यवस्था करून ठेवा. दुसऱ्या लाईनला सेकंड रो आहे ना, 2 नंबरची लाईन. 12 झालं, सरकार मान्य आहे. बाकी कुठं नाही? तिसरी लाईन? हा, कुठं? गोडाळा गावामध्ये किती लोक आहेत? हा, म्हाळंगी. बोला. म्हाळंगीला कार्यपूर्ण काय देशीदार दुकान आहे? कार्यपूर्ण कोण कोण आहेत? बाटल्या घेऊन येतात. बसा पाठीमाग चौथी लाईन, 5वी, मागच्या 2 लाईन. बाकी कुठंच नाही का? सगळे किनगावला येतात काय प्यायला? हा, अच्छा. महिला मंडळाचं काय म्हणणं आहे? तुमच्याकडे तुमच्या गावात दारू नाही? हा,
काय झालं? 12 आहे. तुमच्याकडे नाही? ते लोकच जातात डायरेक्ट. नाही म्हणजे कुणी विक्री करणार नाही तुमच्याकडं? हां, म्हणजे मला एक लक्षात आलं, या पोलिसांना उपलब्धता भरपूर आहे नाही का? आधीमध्ये जिकडं तिकडं व्यवस्था आहे ठरवली. हां, किनाऱ्यांना अडचण नाही. 2-3 गावच आहेत फक्त तिथं दारू मिळत नाही. दारू मिळते सॉरी. तिथे एक माळंगी सांगितलं त्यांनी, दुसरं घोटाळा सांगितलं आणि थोडं सांगितलं. घोटाळ्यामध्ये एक माणूस आहे. सगळे खांदाळीचे. हां, माझ्या मंडळात. तुमच्या बैठका होतो रेग्युलर दर महिन्याला? हां, काय वेळ ठरली नाही तुमची? आणि पगार वगैरे तुमचे होतो वेळेवर? हां, प्रवास भत्ता तेवढा रुपया 2017 का बरं? तुम्ही बिलं बनवत नाही ना तरी? 2017 ते 2022 काय परिस्थिती आहे ते बघावं लागेल. कुणाला दिला गेलेला नाही असं म्हणणं आहे एस.पी. साहेबांचं. त्याचं एकत्रितपणे काहीतरी निर्णय करू आम्ही. पण बाकीचे जे तुमचे पगार बिल आहे त्याच्यामध्ये काही अडचण नसावी. तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती मिळतात पैसे ना? किती पगार आहेत ना? 14,000 14,800. 14,800 का 15,000 आहे का? 200 रुपये कपात 200 रुपये कपात. प्रोफेशनल टॅक्स. 2012 ते 2017 पर्यंत मिळालायचा प्रवास भत्ता. फक्त 2017 ते 2022 पर्यंत नाही नाही, 12 ते 17 एकदम मिळाला. एकदमच मिळाला. तुम्हाला किती पैसे मिळाले? त्यावेळेस जवळपास 16,000 रुपये ते जितक्याच्या अंतरावर होतं रेल्वे. नाही तुम्हाला 16,000 रुपये मिळाले वैयक्तिक. अजून पण ते पाटलांना मिळाले? सगळ्याला मिळालं. 12 ते 17 पर्यंत सगळ्याला मिळालं. किती पैसे मिळाले साधारणतः? जितक्याच्या अंतरावर आहे. 50 तरी अंदाजे? 50 रुपये, 75 रुपये आणि 100 रुपये. आणि प्रत्येकाला 10,000-15,000 रुपये मिळाले. कधी मिळाले ते? 17 मध्ये मिळाले. 12 ते 17 पर्यंत मिळाले. एक त्याच्यानंतर तुम्ही बनवत नाही का बिल? बनवलंय साहेब. पुन्हा 22 पासून 22-23 काही मिळालं. नाही, मला काय म्हणायचं, 17 ते 25 8 वर्ष झाली ना परत. 17 ते 22 पर्यंत मी बनवून सगळे जे तयार आहेत साहेब दिले आतापर्यंत तयार आहेत सगळे रेग्युलर. पुन्हा 22-23 काही मिळालं. नाही म्हणजे मला म्हणायचं की गेल्या तुम्ही प्रत्येक वर्षी पाठवले, प्रत्येक महिन्याला पाठवले का 5 वर्षांनी पाठवले? नाही प्रत्येक महिन्याला 4 महिन्याला 2 महिन्याला ही 4 महिन्याची फक्त राहिले का? दिलं कशी आधार भेटेल आजारी बोलताना मीटिंगप्रमाणे असेल ना? मीटिंगचं रजिस्टर तुमच्याकडे असतं त्याच्यावरच दिलं ना मला. ठीक आहे बघा. तुमच्या वेळेला काय चालेल, त्याचा निर्णय करू आम्ही. कारण हा पूर्ण जिल्ह्याचाच प्रॉब्लेम दिसतो. बऱ्याच लोकांना 2012 पासून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मिळालेले नव्हते. दुसऱ्या 17 पर्यंत आले ते चांगलं आहे. हा जो 6-7 वर्षाचा कालावधी राहिला आहे त्याच्यामध्ये एकत्रितपणे काही टेक्निकल अडचणी पाहतो आम्ही.
ते देण्याचा आपण प्रयत्न करूया तुम्हाला. बाकी काही कुणाच्या अडचणी असतील तर मग तुमचा सत्कार करून आपण विश्राम करूया. पण माझी अशी अपेक्षा असेल की पोलीस स्टेशनला तुमच्या हद्दीमध्ये ज्या काही तक्रारी आहेत त्या आल्या पाहिजे. तुमचे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत सगळ्यांचे, बरोबर आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही इमिजिएट त्या ग्रुपवरती माहिती पाठवू शकता, जी ठाणेदारांच्यापर्यंत पोहोचेल. अशी काही माहिती असते की जी गोपनीय असते. तुम्हाला वाटतं की सगळं म्हणजे ग्रुपवर पाठवलं तर सगळ्यांना कळेल, काहीतरी आपली माहिती गोपनीय असायला हवी. तशी माहिती असेल तर ठाणेदारांना तुम्ही पर्सनल मेसेज पाठवू शकता त्यांच्या व्हॉट्सॲपवर आणि भेटून पण माहिती देऊ शकता, बरोबर आहे. आता कसं आहे की तुम्ही सगळे जबाबदार माणसं आहेत, म्हणजे 22-25 जेवढी काही स्ट्रेंथ आहे आपली. पोलीस पाटील असा माणूस आहे की प्रत्येक पोलीस पाटील त्या गावातल्या प्रत्येक माणसाला मुलांसहित. आणि फक्त म्हणजे फक्त ओळखत नाही, ते कर्तृत्वाने ओळखतात त्यांना. गावातला प्रत्येक माणूस काय करतो हे पोलीस पाटलांना बारकाईने माहिती असतं. त्याच्यामुळं कुणामध्ये काय बदल होत आहेत, लक्षात आलं ना माझं बोलणं, लक्षात येत नाही, मी फार फोडून सांगत नाही तुम्हाला. कुणामध्ये काय काय बदल होत आहेत हे तुम्ही जवळून पाहता आणि तुमच्या मनामध्ये त्याचं विश्लेषण करता. जिथं पण तुम्हाला असं वाटतंय की याचं चरित्र बरोबर नाही, चरित्र म्हणजे एखादा माणूस काय मोटरसायकलचा व्यवसाय सुरू करेल, जुन्या गाड्या आणणे विकणे, दुसरे काय स्पेअर पार्ट विकायचा धंदा करेल, तिसरा काय मोबाईल विक्रीचा धंदा करेल. आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल की हा काहीतरी चोरीचा माल असू शकतो. बऱ्याच ठिकाणी असे प्रकार होतात. आता आपल्याकडं एवढ्या मोटरसायकल चोरीला जातात, शेवटी जातात कुठं, ती परत कोणीतरी वापरायला सुरुवात करतात खेड्यामध्ये, आणि एवढी काही त्याची चेकिंग वगैरे होत नाही. पण हे करणारा एखादाच माणूस असतो पोलिसांच्या हद्दीमध्ये, आपल्याला त्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. म्हणजे अशी माणसं आपल्या लक्षात आली पाहिजेत आणि त्या माणसांची माहिती तुम्ही पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचू शकला पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेळीच काम करता येईल. अशा लोकांना आपल्या वेळीच पायबंद घालता येईल. दुसरे आता हे खंडाळीवाल्यांनी सांगितले की बऱ्याच चोऱ्या वगैरे होतात. आता हे बरेच थंडीचे दिवस आहेत, आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी आखाड्यावरती सुद्धा चोऱ्या झाल्यात, रॉबरीचे प्रकार घडले. मध्यंतरी गंगाखेडचे एक दाम्पत्याला अतिशय ब्रुटली म्हणजे इंजर्ड झाले आणि नशिबाने ते वाचले. जास्तच मारहाण झाली होती त्या घटनेमध्ये. बऱ्याच ठिकाणी असे आयसोलेटेड जी आखाडे आहेत, आयसोलेटेड घरं आहेत, तिथलं पण असे प्रकार घडतात. ती पण खबरदारी घेण्यासाठी मग आपली जे ग्रामरक्षक दल आहे ती सुद्धा ॲक्टिव्ह असायला हवी. प्रत्येक गावामध्ये अशी मुलं आहेत, त्यांना आपण प्रमोट करणे. ही चोरीची जी वेळ आहे ती काही रात्रभर चोऱ्या होत नाही. साधारणतः 12 ते 3, 3:30 हाच वेळ असतो. एवढं 2-3 तास जर काही मुलं 4-6 मुलं जरी आपली लागली, मला असं वाटतं की काही संभाव्य घटना आहेत त्या करू शकतात. कसं आहे की कुणीतरी जागे राहणं फार आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पण ग्रामरक्षक दलाचे जे आपले जवान आहेत, प्रत्येक गावामध्ये 4-6 मुलं जर त्या पद्धतीने जावी फारसे सगळे घेऊन, मला असं वाटतं की ह्या ज्या रॉबरीज वगैरे आपल्याकडे होतात, दरोडे आपल्याकडे होत नाहीत, परंतु रॉबरीज आपल्याकडे होतात, म्हणजे ज्याला जबरी चोऱ्या म्हणतात, त्याच्यापेक्षा ज्याच्यामध्ये 4पेक्षा कमी लोकांचा सहभाग असतो आणि ते मारहाण करून लुटमार करतात, असे कोणी आपल्याकडे होतात. तर मी परत सांगेल की सगळे चोर बाहेरून येत नाहीत, बरोबर आहे. आपण मान्य करू की काही चोर बाहेरून येतील, पण काही चोर आपल्या तुमच्यामध्ये जे बसलेले आहेत त्यांच्यातल्याच गावातले काहीतरी लोक असतील ना, 5-50%, त्याची माहिती आपल्याकडं यायला पाहिजे. पोलीस स्टेशनला रेकॉर्डवरती माणूस आहे हे पोलिसांना माहिती असतं, पण बरेच लोक असे आहेत ना की जोपर्यंत रेकॉर्डवरती येत नाही
पण ते त्यांचं काम करत राहतात. ती माहिती तुमच्याकडनं पोलीस स्टेशनला अपेक्षित आहे. बरं वाटलं मला की कमी गावामध्ये इकडं दारू विक्री होते. म्हणजे बेकायदेशीर, कायदेशीर तर भरपूर तुम्ही व्यवस्था केलेली आहे, पण बेकायदेशीर दारू 2च गावामध्ये आहे. तर ते नाही तर लाईटचा प्रॉब्लेम आहे. पाटील आहे कारण काहीच नाही, पण त्याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीसाठी खर्च होतो ना. चालू करावं. अनिल रामभाऊ सगळ्या हो 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 सर येतो. हां हां नाही